साखर सम्राट कारखाने तोट्यात असल्याचं सांगतात, मग एक कारखानदार जादा साखर कारखाने कसे काढतात? कारखान्याचे अर्थकारण शेतकऱ्यांना सांगू नका. ज्या कारखान्यांची एफआरपी 3400च्या वर आहे त्यांनी एफआरपीवर 100 रुपये अधिक दर द्यावा. याचा निर्णय 12 नोव्हेंबरपर्यंत द्या. जे दर देणार नाहीत त्यांचा कारखाना बंद पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सभेत दिलाय. बुधगाव येथे ऊस दर आणि शक्तीपीठ महामार्ग याबाबत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राजू शेट्टी बोलत होते. यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, जिल्हा प्रमुख महेश खराडे, संदीप राजोबा, संजय वेले, विक्रम पाटील, प्रवीण पाटील आदी जण उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे 20 लाखाचे नुकसान झाले त्यांना 18,000ची मदत मिळाली. ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही तर काय. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दर द्यायला परवडतो, मग सांगली जिल्ह्यात काय अडचण आहे? दरासंदर्भात दिनांक 12 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून त्यानंतर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत, पलूस या 6 नगरपालिका आणि शिराळा, आटपाडी या नगरपंचायतीच्या रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. थेट नगराध्यक्ष ते नगरसेवक पदासाठी 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. प्रत्यक्षात सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस या 6 नगरपरिषदेसाठी तर शिराळा व आटपाडी नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. इस्लामपूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विरुद्ध महायुतीत असा सामना रंगणार आहे. आष्टा येथे राष्ट्रवादीचे स्वर्गीय विलासराव शिंदे व जयंत पाटील यांचा गट एकत्र आहे, ते महायुतीला टक्कर देतील. तासगावमध्ये रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटात सामना रंगणार आहे. विटा नगरपालिकेमध्ये महायुतीमध्येच टशन असणार आहे. जतमध्ये भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येतील अशी शक्यता आहे. महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावण्याचा आमिष दाखवून शहरातील एकाची तब्बल 3,40,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर फसवणुकीची घटना ही 25 ऑक्टोबर 2025 रोजी घडली होती. या प्रकरणी विनायक मुरलीधर शिंदे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दिनेश पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. वैभव रावसाहेब दानोळे यांच्याशी संवाद साधून संशयित दिनेश पुजारी यांनी विश्वास संपादन केला. त्यांना सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीस लावण्याचं आमिष दाखवलं. याकरिता दानोळे यांच्याकडून त्यांनी 3,40,000 रुपये उकळले. तसंच महापालिकेच्या वतीने परस्पर बनावट सही, शिक्क्यानिशी नियुक्तीपत्र, ओळखपत्र आणि सर्वसाधारण पावती तयार करून ती दानोळे यांना सोशल मीडियाद्वारे पाठवली. परंतु दानोळे यांनी महापालिकेत चौकशी केली असता अशी कोणतीच नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांना समजलं नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी विनायक शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मिरजेतील गणेश तलाव येथे 27 सप्टेंबर रोजी निखिल कलगुडगी यांचा जुन्या वादातून निर्घुण खून झाला होता. या खून प्रकरणी मुख्य सूत्रधारासह 4 जण पसार झाले होते. मिरज पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या 4 लोणावळा येथून जेरबंद केले. मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुडगी याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर निखिल कलगुडगी याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली. एकूण 7 आरोपी आणि 2 बाल अपचारी यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हे त्यांचे इतर साथीदारांसह पसार होते. त्यांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करून देखील ते पोलिसांना वारंवार चकवा देत होते. मुख्य सूत्रधार आरोपी यांना पकडण्यासाठी शोध मोहिमेचा योग्य तो आराखडा तयार करून तपासास गती दिली. त्याप्रमाणे पथक हे विविध जिल्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेत असताना संशयित आरोपी हे लोणावळा येथे असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक लोणावळा परिसरात दाखल होऊन सलग 2 दिवस आरोपींचा शोध घेत होते. यावेळी आरोपींचा ठाव ठिकाण्याची माहिती प्राप्त होताच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.
सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुडगी, विशाल बाजीराव शिरोळे, सुहेल जमीर तांबोळी यांना ताब्यात घेतलं. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक मोटार वाहन आणि 3 मोबाईल फोन आरोपींकडून हस्तगत केले. महापालिका क्षेत्रात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कामकाजातील तक्रारींना कायमस्वरूपी पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने आता डिजिटल वॉच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी अर्थट्रॅक प्रणाली विकसित केली असून प्रायोगिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. याबाबतचं सादरीकरण पुणे येथील अर्थवेद कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींनी केलं. यावेळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, पर्यावरण संवर्धन अधिकारी अजित गुजराथी, सिस्टीम मॅनेजर प्रद्युम्न जोशी उपस्थित होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी याबाबतची माहिती दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, व्यवस्थापनात शिस्त आणि जबाबदारी यासाठी अर्थवेद कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही प्रणाली विकसित केली. यामध्ये जिओ लोकेशन इंटेलिजन्स तंत्रज्ञान असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पारदर्शकतेची हमी असणार आहे. कर्मचाऱ्यांची अचूक उपस्थिती, अनुपस्थिती याची पडताळणी होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची हजेरी आणि ओव्हरटाईम मधील अनियमितता यावर नियंत्रण आणेल. त्यामुळे कर्मचारी वेळेवर काम आणि प्रत्यक्ष काम केलेल्या तासांचे डिजिटल वेब बिलिंग मॉनिटरिंग होणार आहे. महापालिकेने ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, तसे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना दृढ निश्चय करण्यासाठी राष्ट्रीय प्रेरणा गीताचं सामुदायिक गायन करून भारत मातेची कृतज्ञता व्यक्त करा. तसेच सर्वांनी स्वतःवर आणि भारत मातेवर प्रेम केले तर येणाऱ्या काळात भारताला महासत्ता राष्ट्र होण्यासाठी कोणी थांबवू शकणार नाही, असे प्रतिपादन सह्याद्री ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक प्रदीप कोळी यांनी केले. ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक विद्यार्थी सामुदायिक गायन आणि विद्यार्थी दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण सावंत तसेच प्रमुख पाहुणे माजी सैनिक अशोक पाटील, प्रमुख वक्ते प्रदीप कोळी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सामुदायिक गायन, देशभक्तीपर गीत, नाटिका, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन 150 वर्षांच्या प्रेरणादायी वर्षाचं स्मरण करून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. यावेळी मुख्याध्यापक अरुण सावंत यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रस्तावना पर्यवेक्षक सतीश मेटकरी यांनी केली. तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जी.व्ही. घुगे सर यांनी केलं. राष्ट्रीय गीताचा अर्थ सी.डी. शिंगाडे यांनी सांगितला तर आभार एल.डी. पालवी यांनी मानलं. आठवडा बाजार आणि इतर ठिकाणाहून गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी कवटेमंका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सुमारे 3,50,000 रुपये किमतीचे 36 मोबाईल ताब्यात घेत मूळ मालकांना परत केलेत. जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत 36 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार श्रीशैल वनमराठे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि काही राज्यातून 36 मोबाईल ताब्यात घेतलेत. याची किंमत बाजारभावाप्रमाणे 3.5 लाख इतकी आहे. दरम्यान जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत 36 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, रवींद्र भापकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस करण परदेशी, अभिजित पाटील, अजय पाटील, विवेक साळुंखे यांनी केले.